आज शिरपूर फस व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने धुळे जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की शिरपूर तालुक्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये जोरदार गारपीट झाली होती। यामुळे पाटपुरा, अजनाळ, सावे, रोणाते या परिसरातील शेतकऱ्यांचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त होऊन गेले होते। आणि जर का बघितलं की 3-4 महिने उलटूनही प्रशासनाने त्याच्यावरती पॅकेज जाहीर करूनही अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पडलेले नाही। परंतु हा जबाब जेव्हा आम्ही विचारायला उपजिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो तर त्यांनी असं सांगितलं की अशी कुठली गारपीट झालेली होती याची आम्हाला माहिती नाही। मग नेमके जे तलाट्यांनी जे पंचनामे केलेले होते ते नेमके पंचनामे शासकीय दालन भरण्यासाठी केले होते की काय, हा प्रश्न निर्माण होतो। आणि त्यानंतर जेव्हा 2 एप्रिलला आता अवकाळी पावसामध्ये धुळे जिल्ह्यातच नव्हे तर शिरपूर तालुका, धुळे जिल्हा बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस झाला। त्यामध्ये आमच्या शिरपूर तालुक्याच्या 30 गावांच्या 480 शेतकऱ्यांचं नुकसान झालं, जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं। परंतु त्याच्यावर अजूनही अद्याप शासनाने कुठली कारवाई केलेली नाही। फक्त पंचनामे करून घ्या एवढंच प्रशासनाचं उत्तर आहे। पण मग पंचनामे केल्यानंतर वाढीव नुकसान भरपाई देण्याची ताकद ही प्रशासन करत नाही आणि शेतकऱ्यांना फक्त कर्जबाजारी ठेवण्याची भूमिका यांची आहे। हेच आजच्या निवेदनातून आम्ही बघितलेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना कळवलंय की जर का 7 ते 8 दिवसात प्रशासनाने याच्यावरती त्यांची भूमिका जाहीर केली नाही तर 7व्या-8व्या दिवशी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हजारो शेतकरी या धुळे जिल्हा अधिकारी प्रांगणात येतील आणि ठिय्या मांडल्याशिवाय राहणार नाही।